नमस्कार लाडक्या बहिणींनो, सुनील शिंदे फॉर्म फिलिंग मास्टर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी सुनील शिंदे आपल्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। लाडकी बहीण योजना। तर लाडक्या बहिणींसाठी एक खुशखबर आहे। तर लाडक्या बहिणींसाठी जुलै महिन्याचा हप्ता ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजेच रक्षाबंधनापूर्वी मिळणार आहे। त्या संदर्भात आपल्याला एक GR आलेला आहे 12 ऑगस्ट रोजी। तर या व्हिडिओद्वारे आपण तो GRमध्ये काय माहिती आहे आणि आपल्याला कशा पद्धतीने किती रुपयाचा हप्ता जमा होणार आहे व त्यामध्ये कोणकोणत्या महिला पात्र आहे या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत। तर त्यासाठी आपण हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर चला बहिणींनो, आता आपण GR बघूया। तर या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत आपल्याला 12 ऑगस्ट 2026 रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून एक GR प्राप्त झालेला आहे। तर लाडक्या बहिणींना यामध्ये शासन निर्णय अशा पद्धतीने आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकाकरिता सन 2026-27 या आर्थिक वर्षात मागणी क्रमांक 3 2235 सामाजिक सुरक्षा व कल्याण समाज कल्याण 789 अनुसूचित जातीसाठी विशेष घटक योजना अनुसूचित जाती घटक कार्यक्रमाअंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कार्यक्रम ऐच्छिक सहाय्यक अनुदाने वेतनोत्तर 3000 कोटी इतका नियतव्यय रक्कम मंजूर झालेली आहे। तर यामध्ये वित्त विभागाच्या संदर्भाधीन दिनांक 9/4/2026 रोजीच्या परिपत्रकान्वये सन 2026-27 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणाची कार्यक्रम प्रणाली ठरवून दिलेली आहे। त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी 2235D 767 या लेखा शीर्षाखाली माहे जुलै 2026 या महिन्याचा आर्थिक लाभ अनुसूचित जाती घटकांतर्गत पात्र लाभार्थी महिलांना अदा करण्यासाठी रुपये 344.74 कोटी रुपये निधी इतका निधी प्रशासकीय विभाग म्हणून सचिव महिला व बाल विकास विभाग यांना निधी वितरित केलेला आहे। त्यानुसार सदर निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित करण्यात आला आहे। सदर वितरित निधी खर्च करताना नियंत्रक अधिकारी यांनी विविध पद्धतीने काटकसरीच्या उपाययोजना करून खर्च करावायचा आहे। अशा पद्धतीने हा GR आपल्याला प्राप्त झालेला आहे। यामध्ये सद्यस्थितीत नोंदणी झालेल्या लाभार्थी महिलांची छाननी करून ज्या महिला अपात्र होत्या त्यांना अपात्र केलेलं आहे, छाननी केलेली आणि पात्र लाभार्थी महिलांना लाभ देण्यात येणार असल्याची खात्री ही महिला व बाल विकास विभागाने करून घ्यायची आहे हा निधी वितरित करण्यापूर्वी। तर लाडक्या बहिणींनो, यामध्ये फक्त ज्या अनुसूचित जातीच्या व नववध प्रवर्गातील महिला लाभार्थी संख्या उपलब्ध करून देण्यात यावी अशा सूचना ह्या महिला व बाल विकास विभागाला देण्यात आलेल्या आहे। तर अशा पद्धतीने हा GR आपल्याला प्राप्त झालेला आहे। तर मित्रांनो, हा GR आपला महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती पण उपलब्ध आहे आणि त्याची लिंक पण मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आपण तिथून क्लिक करून पण तो GR आपण व्यवस्थित वाचू शकतो। तर लाडक्या बहिणींना आपल्याला जो जुलैचा हप्ता आहे तो आपल्याला रक्षाबंधनापूर्वी म्हणजेच आपल्या ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आपल्याला प्राप्त होणार आहे, आपल्या बँक अकाउंटला येणार आहे। तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल त्याला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।